इंस्टावरती आलंय की रिझर्वेशन हटाव आंदोलन ते आता आलंय. रिझर्वेशन हटवणार, ठीक आहे. तर सगळ्यात आधी पहिलं कास्टिझम हटवायला पाहिजे. मी अशी एक व्हिडिओ बघितली होती की गव्हर्नमेंट स्कूलमध्ये एक दलित मुलाला वॉशरूम साफ करवायला लावत होते. हे बघा, आपला बघ इथं मुंबई आहे. मुंबईमध्ये चेंबूर कुठे आहे? चेंबूर मेन्शन नाही केलंय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धम्मदान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज मी कॉलेजला नाही गेलो कारण लेक्चरच नाही म्हणून मी गेलो नाही. आता उठलोय, फ्रेश वगैरे झालोय. इथं मम्मी मला चाय चपाती बनवून देते. चाय चपाती खायची ना? तुला जाणार आहे तू नाही, कॉलेजला? लेक्चर नाही. ती प्रॅक्टिकल असेल ना? नाही, कसं काय तुमचं घेणार? आता एक्झाम चालली आहे ना MBBS वाल्यांची म्हणून. अच्छा, MBBS वाल्यांची किती आहे याला फी आहे रे MBBS वाल्याला? काय माहिती, माहित नाही. इन्क्वायरी करायची ना. गाईज मी आता रेडी झालोय. मम्मी तर गेली आहे कामाला आणि शौर्याला झोपवलं माझ्याकडे. काय 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 फोन पाहिजे? बघा माझा हात कसा पकडायला लागलाय. लय फोनचा नाद लागलाय. सांगू तुझ्या मम्मीला फोन पाहिजे. गाईज मी आता आलोय निखिलकडे. मला घरी खूप बोर होत होतो म्हणून निखिलकडे आलोय. तो बघा तिथे बसलाय आणि आता पाऊस थांबलाय. इथून व्ह्यू पण खूप चांगला आहे. पाऊस येतोय थोडा थोडा. आणि गाईज जसं तुम्ही बघताय नवीन इंस्टावरती आलंय की रिझर्वेशन हटाव आंदोलन ते आता आलंय. रिझर्वेशन जर रिमूव्ह करतो, रिझर्वेशन हटवणार, ठीक आहे. तर सगळ्यात आधी पहिलं कास्टिझम हटवायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? आधी कास्टिझम हटवा, नंतर रिझर्वेशन हटेल. कास्टिझम यामुळे हटवा, तुम्ही सगळे जातीभेद करतात. आज पण काही गावात ना एवढा जातीभेद चालतो ना, काय सांगू. मी अशी एक व्हिडिओ बघितली होती की गव्हर्नमेंट स्कूलमध्ये एक दलित मुलाला वॉशरूम साफ करवायला लावत होते कारण तो खालच्या जातीचा होता म्हणून. विचार करा, कास्टिझम जेव्हा हटेल तेव्हा रिझर्वेशन हटेल. आणि मला हे समजत नाही, जे पण एज्युकेटेड लोक आहेत ते कधीपासून म्हणजे अशी अनपडगिरी करायला लागले. थोडा विचार करा. जे पण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय कॉन्स्टिट्यूशन ते सगळ्यात बेस्ट आहे. ते तुम्ही वाचा. आणि रिझर्वेशन सगळ्यांना बाबासाहेबांनी बरोबर दिलंय आणि भारत कॉन्स्टिट्यूशनच्या हिसाबाने चालेल. आणि जे संविधानमध्ये काय पण वरती खालती करू नाही शकत सरकार आणि करायलाच नाही पाहिजे. एवढा त्यांना अधिकार नाहीये. आणि एवढं तर मला माहिती आहे, रिझर्वेशन हटू नाही शकत ना, ते कधी हटणार आहे. उगाच तुम्ही टाइम वेस्ट करू नका. अभ्यास चांगला करा, चांगलं फ्युचर ब्राईट करा. हे रिझर्वेशन हे ते फक्त सरकार आपल्या मुलांमध्ये, आपल्या जनरेशन मध्ये झगडे लावायचं काम करते. आपण एकत्र होऊन आता जर तुम्ही बोलतायत की रिझर्वेशन हटवा, तर रिझर्वेशन हटेल जेव्हा कास्टिझम संपेल. मग तुम्ही ना तुमच्या नावापुढचं सरनेम रिमूव्ह करून टाका आणि तुमच्या आईबापांचं नाव ठेवा. हिंदू मुस्लिम हे ते सगळं एक या. सगळं सरनेम वगैरे सगळं हटवा, तेव्हा रिझर्वेशन हटेल. होईल का असं? काय बाई, मी आता घरी आलोय. मम्मी पण घरी आली आहे. फक्त ब्लॉग साठी काम करतो. काय 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 तेवढी लाईट हाताने वर सोडा. लाईट आहे कुठं? अरे कंटाळा आहे का? हे बघ ना ही लाईट. काहीतरी ते टेबल. अरे हाताने होती. हे ए बघ्या, ए माझं सुनू आपला चेंबूर बघितलं का? आपलं चेंबूर बघितलं का? आ आपला चेंबूर दाखवतो. हे बघ इकडे आपले चेंबूर ह्या साईडला. ए पिलू, ए पिली. आपला बघ इथं मुंबई आहे. मुंबईमध्ये चेंबूर कुठे आहे? चेंबूर मेन्शन नाही केलंय. चेंबूर मेन्शन नाही केलं या लोकांनी. का? माझे शौर्य राहतो म्हणून. माझे शौर्य राहतो म्हणून. ये
माझं ना जेवण झालंय, धीरजचं पण जेवण झालंय. धीरज गेलाय घरी दिव्याला. आता ब्लॉग एंड करूया, उद्या कॉलेजला जायचं आहे. चला मग मित्रांनो, वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट, जे पण नवीन आहे चॅनलवर तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.